विद्यार्थी मित्रांनो, थोड्या गॅप नंतर आपण आता 1.5 इज फर्स्ट फ्लाईटचा उर्वरित भाग आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पेज नंबर 32 1.5 इज फर्स्ट फ्लाईट. राहिलेला उर्वरित भाग आपण आज पाहूया. पुस्तक समोर असेल तर ओपन करून ठेवा. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. ते लहान पिलू भुकेने व्याकुळ होऊन आईकडे पाहून ओरडू लागलं, आई मला खायला काय तर घेऊन ये. गा कोह सी स्क्रीम्ड बॅक derisively. Here derisively means in a manner showing someone that she is stupid. एखादा इथे अर्थ वेगळा होतो. झालं का आई ये लवकर अशा अर्थाने घेतलेला आहे. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स शोकाकुल. तो भुकेने आधीच व्याकुळ झाला होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. एका मिनिटाच्या आतच अशा घटना घडत गेल्या आणि तो मोठ्याने ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ अ फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आईनं चोचीमध्ये माशाचा तुकडा घेऊन त्या पिल्याकडं येत होती. ही लीनड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज सी फ्ल्यू अक्रॉस. आई जवळ येण्याचं कारण होतं की त्या माशाच्या तुकड्याला बघून किमान ते पिलं उडण्यास शिकेल. बट वेन सी वॉज जस्ट अपोजिट. पण जवळ याच्या उलट दिशेनं ती दूरवरच निघून गेली. टू हिम सी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस. आणि ती आई एके ठिकाणी थांबली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि थोड्या अंतरावर तो तुकडा टाकला माशाचा. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. आणि ती आश्चर्य होऊन वाट पाहू लागली. वंडरिंग वाय सी डीड नॉट कम नियर. तर आपल्याला वाटलं, त्याला आश्चर्य झालं की आई आपल्याजवळ काय येईना. अँड देन मॅडेंडेड बाय हंगर. हिअर मॅडेंडेड मीन्स बेभान होऊन जाणे. अक्षरशः भुकेनं हैराण झालं होतं पिलू. He dived in at the fish. With a loud scream, he fell outwards and downwards into space. त्यानं आहे तेवढी शक्ती पूर्णपणाला लावून आउटवर्ड्स अँड इनवर्ड्स दोन्ही बाजूंनी शक्तीपणाला लावून अवकाशामध्ये उडण्याचा प्रयत्न केला. देन मॉन्स्टरियस. हिअर मॉन्स्टरियस मीन्स शॉकिंग, धक्कादायक. टेरर सीज्ड हिम अँड हिज हर्ट स्टूड स्टील. आणि त्याचं हृदयसुद्धा निस्तब्ध झालं. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकू येईना. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. एक मिनिट पण त्याला असं झालं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. जोरानं ज्यावेळी त्यानं आपल्या शरीराला आळोखी दिले त्यानंतर त्याचे संपूर्ण पंख पसरले गेले. द वाइंड रश्ड अगेन्स्ट द हिज ब्रिस्ट फिदर्स. जोराचा वारा सुटला. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. जोराचा वाराच्या पोटाला लागला, पंखाला लागला आणि त्या वाऱ्यामुळे सुद्धा त्याचे पंख पसरले गेले. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. वाऱ्याने त्या पंखांचे भाग तुटले की काय असला भास झाला. ही वॉज नॉट फेलिंग हेड लॉंग नाऊ. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. हळूहळू त्यानं अवकाशामध्ये उडण्यास भरारी घेतली. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. आणि आता तो मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा बॅलन्स करण्यात तो फटाईत झाला. देन ही फ्लॅप्ड द हिज विंग्स वन्स अँड ही सोर्ड अपवर्ड्स. आणि तो अवकाशामध्ये उडण्यास तयार झाला. गा 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 को हिज मदर सूप्ड पास्ट हिम. नुकतीच आई समोरून अशी अवकाशातून बाजूला गेली होती. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिच्या पंखांचा मोठा आवाज झाला. ही अँसर्ड हर विथ अनादर स्क्रीम. मोठा एकदा जोराचा किंकाळी दिली आणि आपल्या आईला त्यांना आवाज दिला. देन हिज मदर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आपलं पिलू या लागले हे लक्षात आल्यानंतर त्यांना लगेच आईसुद्धा अवकाशामध्ये अवतरली.
He saw his two brothers and his sisters flying around his curveting and banking and scoring and diving. Here curveting means घोड्याची डौलदार उडी भावंडांनी घेतली. Banking, where banking means flying with one wing higher than the other. एक पंख उंचावरती एक पंख खाली अशा पद्धतीनं त्याचे भावंड अवकाशामध्ये उडत होती. Page number 33. Then he completely forgot that he had not always been able to fly. तो उडण्यास सक्षम झालाय हे त्यांना पहिले आपल्याला उडायला येत नव्हतं हे त्यांना विसरून गेला. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व अँड श्रिंकिंग श्रीली. श्रिंकिंग मीन्स इयर किंचाळणे मोठ्या मोठ्यानं. जसं आपण एखादी गोष्ट नवीन शिकतो, लहान मुलं सायकल जेव्हा शिकण्यात परफेक्ट होतात तेव्हा त्यांना एवढा आनंद होतो की ते त्यांचा आनंद गगनात मावत नाही. त्या पद्धतीनं हे पिलू आकाशामध्ये उडण्यास शिकलं होतं. ही वॉज नियर द सी नाऊ. आता ते समुद्राच्या जवळ आलं होतं. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. त्याला सरळ आकाशात उडत होतं. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. बरोबर आकाशाच्या समुद्राच्या वरती होतं. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी. त्यानं बघितला विस्तीर्ण असा समुद्र. बिनीथ हिम विथ लिटल राइड्स मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज बीक sideways and cowed amusedly. Here rides means पर्वताच्या रांगा and amusedly means आनंदाने. आनंदाने तो ते पिलू आकाशामध्ये गिरट्या घालत होता. कधी पर्वताच्या रांगेकडे पाहत तर कधी समुद्राकडे पाहत. His parents and his brothers and sisters had landed on his green flooring ahead of him. त्याचे पालक, त्याचे भाऊ, त्याचे बहीण त्याच्या समोरून गिरट्या घालत होते. दे वेअर बेकनिंग टू हिम. ते त्याला सांगत होते. कॉलिंग श्रीली. किंचाळे देऊन त्याला बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हिज लेग्स सँक इन टू इट. समुद्रामध्ये येऊन पाण्यावर थोडं पाय स्थिरावायचे. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि पुन्हा अवकाशातनं थोडं पाण्याला स्पर्श करायचा आणि अवकाशामध्ये पुन्हा गिरट्या घेऊ लागले. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. भुकेने अगोदरच ते व्याकुळ झाला होता. त्याला वीकनेस आला होता. एक्सॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. ह्या असल्या एक्सरसाइजनं तो दमला होता, थकला होता. एक्सॉस्टेड मीन्स दमणे. हिज फीट शँक इन टू द ग्रीन सी. त्याचं समुद्रामध्ये जे पाय बुडाले होते. अँड देन हिज बेली टचड इट अँड द सँक नो फर्दर. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. अवकाशाच्या समुद्राच्या पाण्यावरती तो आता तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. त्याचं कुटुंब मोठमोठ्यानं ओरडत होतं. हिम अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीनं त्या पिल्यानं अवकाशामध्ये पहिलं उड्डाण घेतलं. लाईम ओ फ्लॅटरी त्यांचा हा पाठ आपण पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हॅलो महाराष्ट्र न्यूज आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्हाला हा धडा समजला असेलच. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्ही 1.5 याचं वर्कशॉप आहे ते सोडवा आणि आपला जो ग्रुप आहे विद्याधन ऑनलाईन लेक्चर्स या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि त्यामध्ये तुम्ही लिहिलेला वर्कशॉप वहीमध्ये लिहून त्याचे फोटो काढून मला पाठवा. मी ते चेक करीन.